ती मुलगी जे काम करते आहे ते अनेक ॲक्ट्रेसेसचं स्वप्न आहे आणि ती फक्त अभिनय करत नाही, ती त्या पलीकडे खूप वेगळ्या पद्धतीचं आणि खूप महत्त्वाचं असं सामाजिक कार्यही करते. गेल्या वर्षी वेब सिरीजमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा तिला मिळाला आहे. पाण्यावर डिस्कस करू, ते फालतू डिस्कस करू. शिक्षण झालं, नोकरी करायला लागली, चला आता लग्न करून देऊया. शिक्षण का महत्वाचं आहे ना, वाचन का महत्वाचं आहे, वर्ल्ड सिनेमा का महत्वाचा आहे, त्यामुळे कळतं आपल्याला की हे बरोबर आहे, चुकीचं आहे. आपल्याला तो जो गेज आहे ना, तुझं पायापासून वरती जातोय, भलेही तू कितीही कपडे घालव, तो गेज चुकीचा आहे. आपण कशा पद्धतीने बघतोय माणसाला, ते एक काम करून गाव नाही बदलू शकणार. मला त्या लोकांना एकत्र आणून त्यांना या गोष्टींबद्दल माहिती देणं की हे तुमच्यासाठी आहे आणि त्याच्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल. पण आता तू 2 गावांमध्ये असं काम करतेस. मी आता 30 गावांमध्ये काम करते. तर काय झालं ना की पॅन्डेमिकपर्यंत मी माझ्याकडे 2 गावं होती आणि पॅन्डेमिकमध्ये ना खूप गावांची लोक मला कॉन्टॅक्ट करायला लागले की ही मराठवाड्यातली सगळी गावं, सगळी मराठवाडा एरिया. माझं ऑलमोस्ट शाळा संपत आली होती आणि ती इतकी सुंदर शाळा झाली. 2 वर्ष लागले मला त्याला बांधायला, पण ती इतकी छान झाली की त्याचं असं सगळ्या लोकांना कळलं की अरे ही शाळा कोणी बांधली. आणि मग त्यांनी विचारलं की आमच्या गावामध्ये काम करा. मी म्हटलं तुम्ही काम सुरू करा, मी तुम्हाला मदत करते. नमस्कार. आर पार वुमन की बात या सेगमेंटमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. 18-20 वर्षांपूर्वी मी एकदा एका सेटवर एका मुलीला भेटले होते जी भयंकर उत्साहात खूप बोलत होती. तिच्या डोळ्यात खूप स्वप्न होती. आज ती मुलगी जे काम करते आहे ते अनेक ॲक्ट्रेसेसचं स्वप्न आहे आणि ती फक्त अभिनय करत नाही, ती त्या पलीकडे खूप वेगळ्या पद्धतीचं आणि खूप महत्त्वाचं असं सामाजिक कार्यही करते. गेल्या वर्षी वेब सिरीजमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा तिला मिळाला आहे. आपण आज गप्पा मारणार आहोत राजश्री देशपांडे हिच्याशी. ट्रायल बाय फायर ही वेब सिरीज बघून कित्येक दिवस ती माझ्या मनातनं उतरली नव्हती, पण ह्या सगळ्याची सुरुवात औरंगाबादपासून झाली आहे. हो ना? थँक्यू. माय गॉड, माहीत नाही ते स्वप्न तुझे म्हटलीस 18-20 वर्षापूर्वी, माहिती आहे ते कधी ते डोळ्यांमध्ये आले काहीच माहीत नाही. पण हो, सुरुवात कारण मी औरंगाबादची आहे, तिथे माझा जन्म झाला आणि तिकडच्या आसपासच्या गावांमध्ये माझं अख्खं बालपण गेलेलं आहे. तर माहीत नाही ॲक्च्युली का मी पुण्यात आले, तिथे मी लोकांना भेटले, तिथे शिक्षण घेतलं, का जेव्हा मी मुंबईत आले तिथे एक वेगळं आयुष्य सुरुवात करायचा प्रयत्न केला, का मी आत्ता इथे बसली आणि विचार करते की खरंच कुठले स्वप्न होते त्यावेळेस आणि आज काय स्वप्न आहेत डोळ्यांमध्ये. मला वाटतं एक आहे ना की स्वप्न बघावे. खूप सुंदर आहे गं हे, कारण आपण जर ते इमॅजिनच नाही केलं, आत्मसात नाही केलं की हो आपण काही करू शकतो किंवा आपल्याला काहीतरी करायचं आहे. आपण जेव्हा बघतो काही गोष्टी आपल्याला असं वाटायला पाहिजे की अरे हां, मला हे शिकायचं आहे, मला तसं बनायचं आहे, मला अशा पद्धतीने आयुष्य जगायचं आहे, तर हे असायला पाहिजे मला वाटतं. सो मी ते मला लहानपणापासून बघतच आली आहे आणि आत्तापर्यंतही बघतेच आहे. त्यामुळे हा प्रोसेस जो आहे लर्निंगचा, ड्रीमिंगचा, इव्हॉल्विंगचा, अनलर्निंगचा हा चालूच आहे. पण तुझ्या घरात कोणी या क्षेत्रात काम करणारं होतं? म्हणजे अभिनय क्षेत्रात काम करणारं? नाही, कोणीच नाही. मग तुझी सुरुवात कशी झाली? माझे आई वडील दोघेही गव्हर्नमेंट सर्वंट होते. माझे बाबा शेती करायचे आधी. इनफॅक्ट माझे घर पूर्ण अख्खं शेतीच्या बॅकग्राऊंडमधलं आहे. त्यामुळे असं ॲक्टिंग असं करणारं कोणीच नव्हतं. फक्त मी लहानपणी मी अगदीच मिमिक्री करायचे आणि डान्स करायचे, काही ना काहीतरी चालू होतं. त्यामुळे बाबा असं म्हणायचं, कोणी गेस्ट आलं की म्हणायचं अरे नाचून दाखव, अरे डान्स म्हणजे काहीतरी मिमिक्री करणं, एखादा जोक सांग, एखादं असं स्किट कर, एखादा उखाणा घे. तर असं काहीतरी
काहीतरी काहीतरी कुठंतरी मी ऐकलं असेल, शिकले असेल, ते मी लहानपणी घरात करायचे. आणि जे पण कोणी गेस्ट यायचे ते मला काहीतरी ₹2 दे, ₹5 दे किंवा काहीतरी असं गिफ्ट दे. आणि मला खूप मजा यायची, कारण त्या गिफ्टमुळे नाही मजा यायची, मला त्या समोरचा माणूस हसतोय माझ्या मिमिक्रीमुळे. त्यामुळे मला घरात असं एक नौटंकी म्हणून होतं, की अरे काही असेल लग्नात सुद्धा म्हणजे नाचून दाखव. मी लगेच आपलं लावलं माधुरीचा एखादा डान्स आणि गाणं आणि डान्स करायचं. त्यामुळे ते होतं माझ्या लहानपणी, की आय एम गिव्हिंग जॉय टू पीपल. आणि आय यूज टू फील व्हेरी व्हेरी हॅपी सीइंग द जॉय. पण तेच आहे ना, की एक थोडंसं आपल्याकडे हे पण आहे, की एक एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणून बघितलं जातं या सगळ्या गोष्टींना, की अरे याच्यातून तुम्ही घर नाही चालवू शकत. आपण कुठून आलो आहोत, आपण काय करतोय. तर त्यामुळे तो एक होता माझ्या ह्याच्यामध्ये. आणि म्हणून मी जेव्हा पुण्याला शिफ्ट झाले माझ्या ग्रॅज्युएशनसाठी, तेव्हा मी अख्खं विसरून गेले. म्हणजे मी काही वर्ष म्हणजे मी याच्यासोबत होते, ग्रिप्स बरोबर होते आणि सुदर्शन रंगमंचला जायचे, पण वेळ नाही देऊ शकले मी नाटकांसाठी किंवा काही ऑडिशनसाठी किंवा काही करण्यासाठी. अच्छा. तेव्हा मी माझं एज्युकेशन करता करता मी सिम्बायसिसला लॉ करत होते. ते करता करता मी एका ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये काम करायला लागले. कारण आईने ऑलरेडी सांगितलं होतं, की आम्ही तुझी हॉस्टेल फीस नाही भरू शकणार एवढी आणि सपोर्ट नाही करू शकणार. त्यामुळे ते खूपच तंगी होती. मग मी म्हटलं मी पार्ट टाइम नोकरी करते. म्हणून मग मी ॲड एजन्सीमध्ये एक क्लायंट सर्व्हिसिंग म्हणून लागले आणि तिथून मग पैसे कमवायला सुरुवात झाली. मग असं होऊन जातं ना, की लहानपण अख्खं बिना पैशाने गेलं होतं आणि त्याच्यात एक तंगीने एक आयुष्य बघितलेलं होतं आणि लगेच एकदम असे पैसे मिळायला लागले. त्यामुळे मग ते त्याच्यात माझं अख्खं लक्ष गेलं आणि तो जो जॉय होता सगळा नाटकांचा किंवा काही करण्याचा, वाचण्याचा, सगळं असा बाजूला गेला. अच्छा. आणि मी काही वर्ष मग मी फक्त तेच म्हणजे कामच करत गेले. अच्छा. आणि जवळजवळ 7-8 वर्ष मी ॲडव्हर्टायझिंगमध्ये होते आणि खूप चांगलं काम केलं, पैसेही कमवले. म्हणजे आईसाठी मला हे घ्यायचे, ते घ्यायचे, मला हे घ्यायचे, ते घ्यायचे, सगळं केलं. पण कुठेतरी मी स्वतःपासून दूर गेले होते. सो मग मी एक वेळ आली की मी थांबले तिथे आणि मग मी मुंबईला आले. पण ज्या बॅकग्राऊंड मधनं तू आली आहेस, ज्या प्रकारच्या घरातून तू आली आहेस, तिथे एक टिपिकल असं वातावरण असतं किंवा म्हटलं जातं, की एक शिक्षण झालं, नोकरी करायला लागली, चला आता लग्न करून देऊया. हो, एक प्रोटोकॉल आहे ना आयुष्याचा. हा, आपल्याकडे असंच केलं जातं, की अरे तुमचं म्हणजे तुम्ही अशा घरातून आलाय जिथे मुलगी झाली. हा पहिलं हे होतं, की अरे यार पण तुम्ही तिघी बहिणी आहात ना? आम्ही तिघी बहिणी. तर विचार कर कसं आहे, काय छोट्या शहरातून 3 मुली. त्यामुळे माझ्या आई वडिलांवर एवढा प्रेशर होता, कारण तो प्रेशर कदाचित त्यांच्यावर जास्त नव्हता, माझ्या रिलेटिव्हजवर जास्त असेल किंवा त्या सोसायटीला जास्त असेल, की अरे मुली त्यांचं लग्न कसं होईल. आणि आपल्याकडे हाच पहिला प्रश्न विचारला जातो, की अरे मुलगी झाली, आता तिच्या लग्नासाठी तुला आत्तापासूनच तयारी करावी लागेल. हा नाही विचार करत की याचं एज्युकेशन काय करेल ती पुढं, तिला काय बनवायचं आहे, पण लग्न कसं करणार. सो मी त्या बॅकग्राऊंडमधूनच आलेली आहे आणि तो प्रेशर खूप होता माझ्या आईवडिलांना. आणि त्यांना पण हवं होतं, असं माझी आईला खूप हे होतं की आम्ही शिकावं, म्हणजे मग चांगलं तुम्ही सेटल होऊ शकाल, असं एक धारणा होती तिच्या याच्यामध्ये. सो शिक्षणावर खूप जोर दिला तिने. पण मला वाटतं मी लहानपणापासून थोडंसं असं मी जुडो खेळायचे. तर मी शाळेमध्ये जाऊन मी की अरे गाण्याची प्रॅक्टिस होते, मी तिकडे गेले. डान्सचं प्रॅक्टिस होते, तिकडे गेले. मी नाटक चालू आहे, तिकडे गेले. तर असं मी शाळा पण खूप बुडवायची त्यामुळे, की मला ते बाकी एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये माझा जास्त भर होता. पण आई म्हणाली की बाबा तू पास हो, तेवढं तरी कर आमच्यासाठी ॲटलिस्ट. आणि माझ्या बहिणींवर तो एक होतं की माझी मोठी बहीण डॉक्टर झाली, दुसरी बहीण इंजिनिअरिंग केलं तिने. आणि माझ्यावर पण प्रेशर होता की तुला काहीतरी एक प्रोफेशनल डिग्री घ्यायची, कारण त्यावेळेस असं होतं ना की BA BCom करून तू अकाउंट्समध्ये लागेल किंवा हे करेल ते करेल, तेवढं
हे नव्हतं. आई वडिलांना वाटत होतं की एक प्रोफेशन म्हणजे डॉक्टर, इंजिनियर, लॉयर. आज बरंच आहे वेगळं, खूपच. ॲटलिस्ट एक टियर 3 आणि मेट्रो सिटीजमध्ये. पण आजही जर तू छोट्या गावामध्ये गेली तरी त्यांनाही असं वाटतं की अरे डॉक्टर, इंजिनियर, लॉयर, पोलीस, गव्हर्नमेंट सर्वंट हा एक प्रोफेशन आहे. त्यांना जर म्हटलं की तुम्ही हे सगळं करून सुद्धा तुम्ही पैसे कमवू शकता, तुम्ही जगू शकता, तरी आज त्यांचा विश्वास नाही बसत. टियर 3 मध्ये कदाचित तेवढा अवेअरनेस आलाय, पण टियर 2 किंवा ज्या या गावखेड्यामधले लोक आहेत त्यांना आजही तो हे अवेअरनेस नाहीये की तुम्ही एक स्टँडअप कॉमेडियन बनून सुद्धा करू शकता. त्याला ती रिस्क वाटते आणखी नाही. पण मग हा जेव्हा तू शिफ्ट करायचा ठरवलास, नोकरी सोडून मुंबईला येऊन अभिनय क्षेत्रात धडपड जेव्हा तू सुरू केलीस, तेव्हा तुझ्या घरच्यांची काय होती त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया? त्यावेळेस असं मी जवळजवळ 27-28 वर्षाची होते मी त्यावेळेस. त्यामुळे तो एक थोडासा हे होता की मी पैसे कमवलेले आहेत, मी स्वतःला एक सावरलेला आहे. त्यामुळे तो डिसिजन माझा होता की काय करायचं. ऑफकोर्स त्यांचं एक हे होतंच की काय करतेस तू, सगळं आता व्यवस्थित चालू आहे आणि वाय डू यू वॉन्ट टू शिफ्ट. पण मी खुश नव्हते आणि त्यामुळे मी डिसिजन घेतला की मला करायचं, मी करून बघेन काय आहे. बरोबर. म्हणून मग मी पुण्याहून म्हणजे मुंबईला आले की मला मुंबईत बघायचं काय करायचं. म्हणजे मी ॲक्च्युली जेव्हा मी कॉलेजमध्ये होते तेव्हा सुद्धा मी एकदा मुंबईला आले होते. मला वाटतं अवंतिका का वादळवाट काय असंच कुठलं तरी वादळवाट होतं मला वाटतं का अवंतिका होतं. त्यावेळेस मी त्याच्या शूटसाठी इकडे आले होते. पहिल्यांदा मुंबईला आले मी. ते दादरच्या ट्रेन स्टेशनवर होते आणि मला आत्ताही आठवतं चिन्मय मांडलेकर माझा आम्ही त्यावेळेस खूप भेटायचो. तो मला बिचारा घ्यायला आला होता तिथे आणि मी रडत होते की मला कळत नव्हतं की ईस्ट वेस्ट कुठे आहे. मी त्या दादर स्टेशनवर होते की आणि मी कोणालाही विचारत होते तो सगळेजण पळत होते इकडे आणि एक असतं ना एक भीती असते की एवढी लोक ते आधीच तुम्ही त्या ट्रेनने आला आहात आणि तुम्हाला माहीत नाही काय. आणि मला वाटतं मला खूप भूक पण लागली होती. आय डिडंट ईट एनिथिंग अँड आय डोंट नो दिस सम काइंड ऑफ अ नर्वसनेस आय हॅड. आणि तो मला हां ठीक आहे काही होत नाही. मी त्या दिवशी त्याच्या घरी राहिले त्याच्या फॅमिलीच्या सोबत मला वाटतं. आणि मग मी त्या वादळवाटचं शूट केलं आणि मी म्हटलं हे नाही होऊ शकत माझ्याकडून. आणि 500 रुपये देत होते. मी म्हटलं 500 रुपये तर संपले माझे. व्हॉट एम आय गोइंग टू अर्न आउट ऑफ दिस अँड आय वाज नॉट ॲट ऑल इवन हॅपी विथ दॅट. आणि मग मी ट्राय केलं की काहीतरी करूया किंवा ऑडिशन द्यायचं काय हे ते. पण मला जमलं नाही त्यावेळेस. आणि हे पण होतं ना की माझं कोणी नव्हतं इथे. कोणी असं नव्हतं की हां ठीक आहे, हा असंच असणार आहे, हा खडतर प्रवास आहे, प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी शिकायला मिळेल असं बोलणारं कोणी नव्हतं मला त्यावेळेस ॲक्टिंग क्षेत्रामध्ये. आणि जे काय पुण्यामध्ये होते तिथे असं झालं की तिथे सुद्धा असा तेवढा हे नव्हता मला की कोणी म्हणेल की हां तू ट्राय कर, तू बरं काम करते किंवा तू शिक किंवा तू हे कर किंवा ते कर. तसं झालं नाही. त्यामुळे मी ते ॲडव्हर्टायझिंग कंटिन्यू केलं आणि ॲक्टिंग थोडंसं बाजूला राहिलं माझ्याकडून. पण ह्या सगळ्या अनुभवानंतर तू निराश नाही झालीस? म्हणजे आता हे नकोच, ह्या वाटेला परत जायलाच नको? हो तेव्हा झालं ना 7-8 वर्ष असं झालं माझं की मला नाही जायचंय. पण मी ते जे काम करत होते ना ॲडव्हर्टायझिंगमध्ये त्याच्यामध्ये मला निराशा आली. कारण झालं काय ना की आपण जेव्हा पैसे कमवायला लागतो ना तेव्हा यू स्टार्ट बिकमिंग अ डिफरंट पर्सन. माझं असं झालं की वाचन सोडलं, बघणं सोडलं, मित्रमैत्रिणी सोडल्या. मी फक्त काम करत होते आणि आय वॉज सो फोकस्ड की आय वॉन्ट टू लाईक जस्ट मेक मनी अँड आय वॉन्ट एव्हरीथिंग. मग तुम्ही ना जास्त करून एक आर्टिफिशियल जगणं असतं ना की मला हे पाहिजे, मला ते पाहिजे. इफ आय वॉन्ट दिस आय विल बाय दॅट, इफ आय वॉन्ट दॅट आय वॉन्ट बाय दॅट. माझ्या आईकडे हे नाही आहे, मी तिला एक साडी नाही, तिला मी 10 साड्या घेऊन तिला गाडी, मी पहिली गाडी मी घेऊन दिली. म्हटलं आय वॉन्ट यू टू हॅव दिस. कारण ते एक रिबेल होता माझा. त्या रिबेलमध्ये मी हे विसरून गेले की मी पण आहे आणि माझं आयुष्य पण आहे आणि माझ्या काही आवडीनिवडी होत्या आयुष्यामध्ये की हे करून मला आनंद मिळायचा. ते विसरून गेले होते मी. ते कसं गाडीसारखे मी पळत गेले होते की हां
मला हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. मग कुठेतरी असं झालं की हां, आता एक अचीवमेंट पण आहे, पण मी खुश नाही आहे स्वतः माझ्या आयुष्यावर. त्यामुळे मग ते कसं एकदम भरून आलं ते, आणि त्याचं मग ते फाटलं. पण खरं सांगू का, म्हणजे मला असं वाटतं की ती पण एक फेज असते जी महत्वाची असते किंवा गरजेची असते. हो, रादर त्यातून आपल्याला कळतं की आपल्याला काय करायचं नाहीये आयुष्यात. अगदी बरोबर आहे. आणि ती माझ्या खूप लवकर आली आयुष्यामध्ये, की मी खुश नाही आहे हे समजून घेणं आणि त्याच्यावर काम करणं. कारण आपण ना असं होतं की आपण दुर्लक्ष करतो बऱ्याच गोष्टींमध्ये. आपल्याला असं वाटतं की हे चाललंय, बरं चाललंय, लोक आहेत आजूबाजूला, वाहवाही चालले, मला जे पाहिजे ते मी घेऊ शकते, आयुष्य चालू आहे असं. आणि कदाचित मी त्या प्रोटोकॉल आयुष्यामध्ये पुढे पण गेले असते. पण मी लहानपणापासून माझ्या आयुष्याला डिकन्स्ट्रक्ट करत आलेली आहे, तोडत आलेली आहे की ते सेटलमेंटच्या याच्यात नाही जावं. मी जर औरंगाबादमध्ये राहिले असते, तिथेच काहीतरी केलं असतं आणि छान कुठेतरी लग्न करून मुलं बाळं झाली असते, छान आयुष्य होऊ शकत होतं. त्याला मी तेव्हाच तोडलं. मला इथे नाही राहायचंय, मला काहीतरी करायचं, म्हणून मी तेथून रिबेल करून मी पुण्याला आले. आपण आपल्या आयुष्याच्या अशा टप्प्यावर येऊन असं नाही म्हणू शकत मागे बघून की अरे मी त्यावेळेस तो डिसिजन घेतला असता तर बरं झालं असतं. तर माझ्याकडून असं झालं की बहुतेक काय होतंय ते, आणि मग ही हिंमत तू तेव्हा दाखवलीस. हो, मी दरवेळेस ती हिंमत दाखवली. तेच मी म्हणणार होते की ती अजूनही तू दाखवते. हो, अजूनही, आजही मला असं वाटतं की अच्छा काहीतरी चुकतंय किंवा काहीतरी होतंय, असं अजून काहीतरी मला करायचं आहे. तर ती हिंमत दाखवली म्हणूनच मी आज इथपर्यंत आलेली आहे, मला असं वाटतं. आणि कदाचित असं येऊ शकतं की तुम्ही पडूही शकता, बरोबर, असं येऊ शकतं की तुम्ही थकूही शकता. मला तुला तेच विचारायचंय की तुला भीती नाही का वाटली, म्हणजे ज्यावेळी तू पहिल्यांदा नोकरीतून बाहेर पडून हे करण्याचा विचार केलास आणि त्यानंतरच्या तुझ्या कामाच्या चॉईसेसवर सुद्धा, म्हणजे जसं मी म्हणाले तसं की चांगला ऍक्टर कुठेही चांगलं कामच करतो, पण तुमची जी निवड असते ती अशा वेळेला फार महत्वाची ठरते की तुम्ही काय काम करायला निवडताय, आणि तुझी निवड ही कायमच फार भन्नाट आणि वेगळी होती. तर त्या वेळेला जेव्हा तू अँग्री इंडियन गॉडेसेस केलंस, जेव्हा तू सेक्सी दुर्गा केलंस, जेव्हा तू सेक्रेड गेम्स केलंस, जेव्हा तू ट्रायल बाय फायर केलंस, तुला कधी अशी भीती नाही का वाटली की हे जर बॅकफायर झालं किंवा हे काम जर आपलं नाही आपल्याला जसं व्हावं असं वाटतं तसं झालं तर आपण पुढे काय करू? असं होतं ना की आपण एखादी गोष्ट खातो आणि ती आपल्याला ॲलर्जी देऊन जाते आणि लगेच असं ते पसरतं एकदम, असं तसं मला वाटतं माझ्या आयुष्यामध्ये आहे की मी एखादी गोष्ट करते आणि ती नाही जमत ना, ती लगेच ॲलर्जीसारखी माझ्या याच्यावर दिसते. त्यामुळे मी जेव्हा सिनेमा क्षेत्रामध्ये आले तेव्हा मी सिरियल केलं आणि मला असं जाणवत होतं की नाही जमत आहे मला ते. असं परत मला असं वाटतं मी त्या पैशाच्या याच्यामध्ये गेले की अरे रोजचे पैसे मिळतात, 30 दिवसातून 25 दिवस आपण काम करतोय, सेट आहे, गाडी घ्यायची, घर घ्यायचं, झालं, संपलं, आयुष्य मस्त आहे काय. मग मी म्हटलं मी त्याच रुटीनला परत येते जे मी सोडून इकडे आले होते. आणि तेव्हाच मी थांबवलं स्वतःला. वर्ष केल्यानंतर मी लगेच थांबवलं. मी म्हटलं हे नाही करू शकत आहे, बिकॉज आय एम अगेन नॉट ग्रोईंग ॲज अ आर्टिस्ट. आणि ते ॲलर्जीसारखं मला लगेच आलं आणि त्यामुळे ते आहे, मला वाटतं कुठेतरी आहे माझ्याकडे की मला नाही ते हे झालं ना की ते दिसतं, माझ्या डोळ्यातून दिसतं की मी खुश नाही आहे. माझ्या हालचालीतून एक होतं, माझ्या जगण्याच्या याच्यातून कळतं की अरे हे नाही सेटल होते माझ्याकडून, मग नाही होते. त्यामुळे मी जेवढी जशी म्हणजे होती आधी, म्हणजे 20 वर्षापूर्वी जशी आली होती त्या थिएटर ग्रुपमध्ये, तशी आजही आहे. आय एम स्टील अ व्हेरी व्हेरी क्युरियस पर्सन. मला खूप शिकायची इच्छा आहे, मला काहीतरी करायची इच्छा आहे. मला सतत असं वाटतं की मी काय घेऊ तुझ्याकडून, मी काय असं काही छान गोष्ट बघितली की मला असं वाटतं की अरे मला पण त्या पद्धतीने काहीतरी करायचं, काहीतरी शिकायचं, काहीतरी हे चुकीचं पण करतोय आपण, हे असं नाही करायला पाहिजे. तर ही आजही मी तशीच आहे. मग अँड आय एम स्टील अ व्हेरी वल्नरेबल ऑल्सो, की मला आणखीनही कुठली गोष्ट झाली की ती मला ती इफेक्ट करते, ती डोळ्यात दिसते माझ्या की हा मी नाखुश आहे. त्यामुळे हे आजही आहे आणि म्हणून मी ना सेटल होत नाही.
की जेव्हा असं हे चाललंय बरं, व्यवस्थित चाललंय आता, म्हणजे तिथून मला मी सेटल होत नाही आयुष्यामध्ये. म्हणून मी जेव्हा मी सिरियल परत सोडली तेव्हा मी मला लोक काही भेटली अशी, जसं अँग्री इंडियन गॉडेसेस सारखा जो शो भेटला आणि त्याच्यात काही अशी इंटरेस्टिंग लोक भेटली, त्यांच्याकडून मी खूप शिकले. आणि मी ते चांगला इन्फ्लुएन्स घेऊन मला असं जाणवलं की अरे आपण जो विचार करतोय आहे एक या मीडियमचा, एक आर्टिस्टिक स्पेसचा, हे खूप मोठा आहे. आणि आपण त्याच्यामध्ये सेटल होऊन नाही चालणार. वी हॅव टू कीप ग्रोईंग. आपल्याला खूप काही शिकायला पाहिजे. त्यामुळे मग ते एक ट्रॅव्हल सुरू झाला. मग वेगवेगळ्या गोष्टी शिकणं झालं. कारण आपल्याला असं नाही की अरे कॅमेऱ्यासमोर आपण उभे आहोत आणि आपल्याला वाक्य म्हणता येतं. ते ॲक्टिंग नसतं. ॲक्टिंग म्हणजे आपण काय जगलो आहोत, आपण काय बघितलेलं आहे, आपण काय आत्मसात केलेलं आहे, आपण किती गोष्टींचा विचार करतो, आपण आपलं सोशिओ पॉलिटिकल, आपलं फिलॉसॉफिकल आणि इमोशनल स्पेसेस काय आहे, आपल्या मेमरीज काय आहे, या सगळ्यांना घेऊन जेव्हा आपण कॅमेरासमोर येतो तेव्हा आपण काहीतरी देऊ शकतो. तर ते मी शिकत गेले. आणि एक ॲज अन आर्टिस्ट म्हणून पण ना की ॲज अ ह्युमन बिईंगसुद्धा मी बऱ्याच गोष्टींकडे बघत गेले. त्यामुळे माझं मग ते सोशल वर्क पण त्याबरोबर सुरू झालं. त्यामुळे पण अँग्री इंडियन गॉडेसेस तुला कसं मिळालं? म्हणजे तू कसं काम मिळवायला सुरुवात केलीस? मी ऑडिशन खूप देत होते. म्हणजे असं नव्हतं की मी ते सिरियल मला मिळाली म्हणून ऑडिशन देत होते मी. माझं सतत काहीतरी होतं की हां ऑडिशन द्यायचं आहे. आणि ऑडिशन ही अशी प्रोसेस असते ना की त्याच्याने आपल्याला खूप शिकायलाही मिळतं. आपण ऑफकोर्स खूप लोकांना भेटतो आणि वेगवेगळे स्क्रिप्ट तुम्हाला वाचायला मिळतात, वेगवेगळ्या शीट्स मिळतात ज्याच्यामध्ये एक वेगळा माणूस आपल्याला बनायला मिळतो. त्यामुळे मी आय हॅव ऑलवेज सीन ऑडिशन्स ॲज, मला असं कधी वाटलं नाही की शिट ऑडिशन द्यायचं आहे. मला असं वाटलं की अरे वा छान ऑडिशन द्यायचं आहे. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. हां तेच, कारण ना आपण तेवढ्या त्या एक म्हणजे असं असतं की आपण त्या लाईनीत उभे आहोत आणि तुम्हाला ती शीट मिळाली आणि तेव्हा इमिजिएटली तुम्हाला ते सगळं त्याचं बॅकग्राऊंड तयार करायचं आहे. तुम्हाला ते सगळं तुम्हाला आत्मसात करायचं आणि तुम्हाला ते प्रेझेंट करायचं इमिजिएटली. जेव्हा की समोरचा माणूस कदाचित इंटरेस्टेड पण आहे, तुमच्याकडे बघतही नाही आहे, तो फोनवर बसला इकडे तिकडे आणि तुम्ही ऑडिशन देतात एकदम असं काहीतरी, कोणीतरी जांभया देत आहे, कोणीतरी काय करते. सो अशा याच्यामध्ये तुम्हाला फोकस राहायचं आहे. तर आय ऑलवेज फील अँड आय हॅव सीन की ह्या सगळ्या जे स्पेसेस असतात ना, एक मेडिटेशन आहे की अख्खं जगामध्ये काहीतरी होतं आहे पण यू आर फोकस्ड. तर ते मी शिकत गेले. त्यामुळे ऑडिशन हा असा प्रोसेस झाला माझ्यासाठी की तो पण एक फिल्म स्कूलच असतो. आणि ते मी करत गेले आणि त्या ह्याच्यातूनच मला अँग्री इंडियन गॉडेसेससाठी जेव्हा ऑडिशन होत होत्या तेव्हा माझ्याकडे तसं काही दाखवण्यासारखं नव्हतं त्यांना. आणि फॉर्च्युनेटली ते कास्टिंग आणि तो डिरेक्टर जे आहेत त्यांनी मला असं काही परफॉर्म करायला सांगितलं नाही. त्यांनी मला विचारलं तुला काय आवडतं, तुला काय करायला आवडतं, तू ट्रॅव्हल करतेस, तू जुडो शिकली आहेस, सांग त्याच्याबद्दल काय आहे. आणि काहीही आम्ही बोलत होतो. सो दे वॉन्टेड टू नो अबाउट माय लाईफ, माय एक्सपिरियन्स, मी का ॲडव्हर्टायझिंग सोडलं. आणि त्यांनी मला एक माणूस म्हणून पहिले कास्ट केलं आणि नंतर मला त्यांनी तो कॅरेक्टर दिला. सो मला हा प्रोसेस आवडला की असे पण लोक आहेत जे या फील्डला अशा पद्धतीने बघतात. बरोबर. अशा याच्याने नाही बघत अरे तू गोरी आहे ना तर तू गावाखेड्यातमधल्या मुलीचा रोल नाही करू शकत, अरे तू सावळी आहेस थोडी तर तू ना श्रीमंताचे रोल नाही करू शकत. असे बघणारे जे आहेत ना ते पण भेटलेत मला. तर त्यांच्या पलीकडे जाऊन एक तुम्हाला पहिले एक आर्टिस्ट म्हणून, एक माणूस म्हणून बघणारे पण बरेच अशी लोक आहेत. तर तशी ती टीम मला भेटली आणि त्याच्यामधून मी पण शिकले की अरे कोणीतरी आपल्याला तसं बघतंय. हे असं नाही की अरे तू गोरी आहे तर तू गावातलं काम नाही करू शकणार किंवा तू हे तर ते नाही करू शकणार. तो एक जो टिपिकल व्ह्यू असतो ना कास्टिंगचा, तो नव्हता त्यांच्याकडे. नाही, आणि मला असं वाटतं की म्हणजे रादर मला अभिनंदन करावं असं वाटतं ट्रायल बाय फायरच्या मेकर्सचं. कारण सेक्सी दुर्गा आणि सेक्रेड गेम्स नंतर तुला अशी भूमिका त्यांनी विचारली आणि तू ती इतकी उत्तम केलीस. कारण आधीच्या दोन्ही भूमिका या भूमिका म्हणून उत्तमच होत्या पण त्या कॉन्ट्रोवर्शियल होत्या. आणि मला असं वाटतं की कदाचित त्याच्यानंतर तुला आपल्याकडची एकूण पद्धत बघता तशाच प्रकारच्या भूमिकांसाठी लोकांनी विचारलं असेल.
हे अगं तसंच असतं. पण इवन अँग्री इंडियन गॉडेसेस नंतर सगळ्यांना वाटलं अरे ही तर गावाची वाटती आहे. त्यामुळे सडनली मला तसे रोल्स यायला लागले. सेक्रेड गेम्स नंतर मला बरेच तसे रोल आले आणि मला ते सतत मग नाही नाही, आणि तो तर सेक्रेड गेम्स तर खूप फेमस झाला होता. खूपच. त्यामुळे मला ते त्या पद्धतीचेच रोल येत होते आणि मग ते सतत 2 वर्ष मी काही केलं नाही त्यामुळे. कारण तेच आहे ना की आपल्याला वाहत नाही जायचं त्या पद्धतीने. आपल्याला हे पण बघायचं की आपण कुठे वाहतोय. पण एक तू इतकी वल्नरेबल आहेस, तू स्वतःच म्हणतेस. संवेदनशील माणसाला रादर अशा पद्धतीच्या सिस्टीममध्ये काम करायला जास्त त्रास होतो. कारण तुम्ही ज्या भूमिका करणार आहात त्याचा पूर्ण त्याची बॅकग्राऊंड आणि त्याची मानसिकता समजून घेऊन ती व्यक्तिरेखा उभी करताना मग सेक्रेड गेम्समधली भूमिका असेल किंवा ट्रायल बाय फायर असेल, ह्याच्यात इन्व्हॉल्व्ह होताना तुला खूप त्रास झाला असेल. खूप त्रास होतो, खूप जास्त. आणि तेच आहे ना, ती प्रोसेस आहे. आपण त्या प्रोसेसमधून जातोय. त्यामुळे भलेही तो त्रास जरी होत असेल तर तो मी त्याला नेहमी असं ना एक एज्युकेशनल म्हणून बघितलंय की मी याच्यातून खूप शिकतीये. म्हणजे जसं आता सेक्सी दुर्गा जो आहे त्याच्यामध्ये तो आमचा खूप अवघड शूटचा स्पेस होता आणि त्या गाडीमध्ये बसून तो अख्खा एक 25 दिवसांचं शूट होतं. ते मला खूप अवघड गेलं कारण तुम्हाला असं होतं की ते एक छोटी फिल्म होती आणि तुम्हाला ॲक्च्युली तिथे त्या क्लस्ट्रोफोबिक स्पेसमध्ये तुम्हाला ते ॲक्टिंग करायची होती आणि तुम्हाला ते असं जाणवत होतं की ते खरंच होतंय माझ्यासोबत. आणि पण छोटी टीम होती त्यामुळे तेवढं हे नव्हतं की विचार करायला की अरे रडत नाही बसू शकत, यू हॅव टू कीप ऑन शूटिंग. त्यामुळेच मी हा नेहमी प्रयत्न करते की जेव्हा पण मला वेळ मिळतो ना त्याच्यामध्ये मी किती सेंटर्ड राहते, किती कशा पद्धत. त्यामुळेच मी असे कामं बघते की भलेही ते मला हे होत आहे. जसं आता ट्रायल बाय फायर म्हणा की एक वर्षभर आम्ही त्याचं शूट केलं. तर मला माहिती आहे की असे जेव्हाही भूमिका येतात त्याच्यासाठी मी जेव्हा शूट नाही करत आहे तेव्हा सुद्धा मी एक प्रिपेअर करत असते स्वतःला की काही असो मी तिथपर्यंत जाईल पण स्वतःला सांभाळून करेल. त्यामुळेच यू हॅव टू कीप वर्किंग ऑन युअर सेल्फ टू बी सेन. मला प्रेक्षकांना असं सांगावंसं वाटतं की ट्रायल बाय फायर जर बघितली नसेल तर अगदी आवर्जून बघा. उपहार सिनेमागृहात त्या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या 2 तरुण मुलांच्या आईवडिलांवरती ती वेबसिरीज आहे आणि त्याच्यामध्ये राजश्रींनी फार सुंदर काम केलंय. आणि मला हे आवर्जून सांगावंसं वाटतं की माझी मुलगी आता 17-18 वर्षाची आहे आणि मला सतत डोळ्यासमोर ते सगळं येत होतं आणि मला सुद्धा ते बघवत नव्हतं. तर अशा प्रकारच्या एखाद्या भूमिकेतनं जाण्यासाठी काय वेगळ्या प्रकारे तुला स्वतःला प्रिपेअर करावं लागलं असेल मी समजू शकते. आपण काम करतो, अभिनय करतो, तू केलंस, उत्तम केलंस आणि त्याच्यानंतर त्याचे होणारे परिणाम काहीतरी भलतेच होतात. जे सेक्सी दुर्गाच्या बाबतीत झालं की फिल्म इतकी उत्तम झाली, तुम्ही सगळ्यांनी इतकी मन लावून केलीत आणि त्याच्या नावावरून नंतर खूप गदारोळ झाला ज्याच्याशी खरं तर तुझा काहीही संबंध नव्हता. म्हणजे तसं बघायला गेलं तर तू त्यात काम करणारी एक अभिनेत्री होतीस, पण त्या सगळ्यात तू ओढली जातेस आणि मग ते नाव बदललं, त्याचं नाव एस दुर्गा केलं. ह्या सगळ्याचा परिणाम होतो का? तू अशा पद्धतीने पुढे जाऊ शकतेस की जाऊ दे त्याच्याशी माझा काही संबंध नाही, मी माझं काम करणार? नाही, मला असं वाटतं की आपण एखाद्या प्रोजेक्टमध्ये काम करतोय, एखाद्या सिनेमात, एखाद्या नाटकामध्ये इथे तुम्ही ओन करता ते. मी सेक्सी दुर्गा जेव्हा केला तेव्हा आय डेफिनेटली ओन द फिल्म. कोणी फिल्म नाही बघितली, त्या नावाने फक्त गेले. आणि त्याचा बेसिक हाच होता की तुम्ही त्या डिरेक्टरचा हा विषय होता की तुम्ही ज्या देवीला तुम्ही एवढं वर्शिप करता, एवढं प्रेम देता, पण त्या नावाच्या माणसाला तुम्ही अशा पद्धतीने वागणूक देता. आणि हे सत्य आहे. आज आपल्या सगळ्यांची जी नावं आहेत, आपण ज्या याच्यातून आलो सगळ्यांची, तर माझं नाव म्हणा किंवा बऱ्याच मुलांचं नाव बघा, ते देवाच्या अनुसार आहे. माझं हे नाव राजश्री आहे, माझ्या बहिणीचं नाव पण देवाच्या ह्याच्याने आहे, कोणतरी असं आहे. आणि त्या नावाचं जे देव आहे आपण त्याची पूजा करतोय.
तर तो एक कॉन्सेप्ट होता त्या सिनेमाचा. आणि सिनेमामध्ये काहीच नाही आहे, म्हणजे त्याच्यात काही असं नाही आहे की व्हायलन्स अशा पद्धतीने किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीची इंटिमेसी किंवा कुठल्याही पद्धतीचं जोर जबरदस्ती असं काहीच नाही आहे. त्या सिनेमामध्ये काय होतं माहिती आहे की ही लोक ती बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड जे आहेत ते पळतायत आणि ते लिफ्ट घेतात आणि लिफ्ट घेतल्यानंतर ते जे त्या गाडीमध्ये बसतात आणि मग काय होतं, कोणी मला हात लावलेला नाही आहे, मला फक्त बघितलेलं आहे. त्यामुळे ते बघून जे ते भयानक दृश्य आहे ना ते त्या सिनेमामध्ये आहे. तर अनफॉर्च्युनेट की लोकांनी सिनेमा नाही बघितला आणि त्याच्यावर जज केलं. तर मला याचं खूप वाईट वाटलं की अरे ॲटलिस्ट सिनेमा तर बघा, समजा तरी काय बोलतोय आम्ही. तर मला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट करतोय तर आपण नोकरी नाही करत आहे. म्हणजे आय ऑलवेज फील की मी नोकरी नाही करत आहे. मी त्यामुळे विचार करूनच मी प्रोजेक्ट करते की हा मला ह्या विषयाचा, मला या प्रोजेक्टचा, मला या ही जी लोक काम करतायत किंवा ते कॅरेक्टर आहे त्याच्यावर करायचं, काम करायचं. मी तिथे असं नाही की हां ठीक आहे मला पैसे मिळत आहेत आणि मी काम करायला पाहिजे असं म्हणून मी काम नाही करत. मी काम करते कारण ते मला आवडतं. मी काम करते कारण मला ती लोकं आवडतात. मी काम करते कारण ते जे सांगतायत, ते जे बोलतायत त्या विषयावरून ते मला पटतंय. नाही तर मी नाही काम करू शकत. म्हणजे मी बरेच असे पण मला स्क्रिप्ट्स येतात ज्याच्यामध्ये मी प्रश्न विचारते की का असेल किंवा का केलं आहे तुम्ही हे, का तुम्हाला असं वाटते. आणि फक्त माझ्याबद्दलच नाही, जर सपोज तुम्ही एक LGBTQI+ पण कॅरेक्टर घेतला तर तुम्ही कशा पद्धतीने दाखवणार आहात, कसं तुम्ही बघणार आहात. आणि मला वाटतं ना की ॲज अन आर्टिस्ट तुम्ही कुठल्याही लेवलला असावं, तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे. पण हे तू तेव्हाही विचारत होतीस? हो, आधी पण मी हे केलं की हे का असं आहे म्हणून. कारण पर्टिक्युलरली आता वेबसिरीजमध्ये कसं झालंय ना राजश्री, गेल्या काही काळामध्ये की तुम्हाला इंटिमेट सीन्स दाखवावेच लागतात जवळजवळ, किंवा तुम्हाला एक्सपोज करावंच लागतं तुम्हाला, म्हणजे ॲक्टर्सना मी नाही म्हणत आहे, पण ह्या गोष्टी ह्या जवळजवळ, कारण तिथे सेन्सॉरशिप ॲज सच काही नसल्यामुळे ह्या असल्याच पाहिजेत असं कंपल्शन झालंय. आणि म्हणून OTTवरचा बराचसा कॉन्टेंट आपण घरात बसून 3 पिढ्यांबरोबर एकत्र नाही बघू शकत. तशा प्रकारचं फॅमिली स्ट्रक्चर आपल्याकडे अजूनपर्यंत नसतं. असं नाही आहे ॲक्च्युली. मला वाटतं की हे टाकावंच लागतं. हे जे करणारे आहेत लोक ते आळशी आहेत. एखादा जर स्क्रिप्टबद्दल बघितलं तर त्याची काय गरज आहे, का ते आहे, त्याचं काय पर्पज आहे, ते जर असेल तर ते जस्टिफायबल आहे. पण तुम्ही ते सेन्सेशनलायझेशन करण्यासाठी टाकतायत, तुम्ही ते कॉन्ट्रोवर्सी क्रिएट करण्यासाठी टाकतायत, तुम्हाला असं वाटतं की हे चालतं म्हणून टाकतायत, मग ती लोक काम नाही करत. ते लोक शॉर्टकट बघतायत. त्यामुळे मला असं वाटतं की जर ते म्हणून का प्रश्न विचारावा की हे का आहे, हे केल्याने काय होणार आहे, एक त्याची एक जाणीव असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे का एका ॲक्टरने, का आर्टिस्टने, एक प्रत्येकाने, त्याच्यामध्ये असं नाही म्हणत आहे कारण आपण कॅमेराच्या समोर आहोत. मी इनफॅक्ट मला असं वाटतं की बाकी जे लोक कॅमेराच्या मागे काम करणार आहेत त्यांनी पण प्रश्न विचारावा की मी का एडिट करू असं, की मी का शूट करतोय असं. दे शुड अंडरस्टँड. त्यामुळे यू हॅव टू इव्हॉल्व युअर सेल्फ इन सच अ वे की ज्या कळायला पाहिजे की आपण का करतोय. म्हणजे एखादा पॉलिटिकल पण स्पेस असेल किंवा एखादा इमोशनल पण स्पेस असेल, आपण त्याला कसं हँडल करतो ते खूप गरजेचं आहे. त्यामुळे शिका, त्यामुळे सतत शिकत राहा, त्यामुळे सतत समाजाचं भान ठेवा, सतत माणसांचं भान ठेवा, सतत आपल्या आजूबाजूला गोष्टी ज्या होत आहेत, आपल्यासोबत काय होते त्याचं भान ठेवून काम करायला पाहिजे. मग आपण असं ना त्या रिपिटेशनच्या याच्यात नाही जाणार. मग हे नाही जाणार की अच्छा हा फॉर्म्युला चालतोय, असं कधीच नाही झालं की हा फॉर्म्युला चालतोय. हो, नाही, ह्या इंडस्ट्रीमध्ये फॉर्म्युले असंच काही नसतं. तेच, कारण हे चुकीचं आहे की फॉर्म्युले चालतात त्यामुळे तशाच पद्धतीने करायचं आहे. ते सोशल मीडिया थ्रू आपल्याला असं दाखवतात की अरे हा तर हिट आहे, पण नोबडी नोज की तो हिट आहे की तो चालतोय का नाही चालतोय. आजकाल काहीच कळत नाही की कोणाचं काम काय कितपत चालतंय. पण तुम्ही जर फॅक्ट्स बघितलं किंवा तुम्ही जर ॲक्च्युअल त्याच्याकडे जर लक्ष देऊन बघितलं तर यू विल अंडरस्टँड की अरे नाही चालत आहे.
पण मग जेव्हा तू सेक्रेट गेम्स करायला लागलीस, तुझ्याबरोबर नवाजुद्दीन सिद्दीकी होते, तुझ्याबरोबर सैफ अली खान होते, ती खूप गाजली सिरीज. त्यात तू खूप बोल्ड स्वरूपात होतीस आणि त्याच्यानंतर त्यातून बाहेर येऊन तुला ट्रायल बाय फायर करायचं होतं. याच्यामध्ये किती काळ गेला होता? नाही अगं, मी सेक्रेट गेम्स झालं ना माझं, इनफॅक्ट त्याचसोबत मी मंटो पण केला ना, त्याच्यामध्ये मी इस्मत चुगताईचा रोल केला आणि मी 1-2 इंडिपेंडंट सिनेमे पण केले त्यावेळेस. त्यानंतर मी ॲक्च्युली खूप बिझी होते. मी गावामध्ये एक शाळा बांधत होते आणि झालं काय की ते शाळेचं इतकं काम आलं ना, आणि मी काय आर्किटेक्ट नाही किंवा मी काय तेव्हा NGO असं खूप काही पण नव्हतं, पण माझं फक्त एक हे होतं की मला करायचं आहे, शाळा लगेच सुरू करायची आहे. आणि गव्हर्नमेंटने पण त्यावेळेस असं म्हटलं की अरे आमच्याकडे काही नाही आहे. तर मी असं एकदम इम्पल्समध्ये येऊन की कसं कसं मुलं बाहेर बसत आहेत, मुलं ड्रॉप आऊट होत आहेत आणि हे ते. त्यामुळे मी त्यावेळेस शाळा बांधत होते. म्हणून मी तो एक 2 वर्षाचा तसा बेसिक गॅप घेतला की आणि इथे खास असं काही येत नव्हतं मला. तशाच सिमिलर पद्धतीचे कॅरेक्टर मला करायचे नव्हते आणि आपण स्वतःला एवढं तरी डेव्हलप करायला पाहिजे की आपल्याला समजायला पाहिजे की आपण तेच करतोय म्हणून. गरजा कमी ठेवल्यास. गरजा तशाच मी कमी ठेवल्यात, कारण मी ऑलरेडी जेव्हा मी या क्षेत्रात आले आणि जेव्हा मला असं समजायला लागलं की मला अशा पद्धतीची कामं करायची तेव्हा मला कळून चुकलं होतं की आपण काय खूप काही पैसा कमवणार नाही आहे. पण मी तो पैसा सोडून मी इकडे आले होते आयुष्य जगण्यासाठी. कारण पैसा तर मी तेव्हा तिथेही कमवतच होतं ना ॲज अन ॲडव्हर्टायझिंग पर्सन, आणि तिथे मी आयुष्य नव्हते जगत होते. त्यामुळे मी इथे आल्यानंतर मी हे विचार केला की मला इथे आयुष्य जगायचं आहे. पैसा विल हॅपन वेन इट विल हॅपन. त्यामुळे मी तो एक माझा फोकस ठेवला, गरजा माझ्या कमी ठेवल्या आणि तसंच काम करत गेले. त्यामुळे पण एक म्हणजे मला असं नेहमी प्रश्न पडतो की सोशल मीडियावर किंवा कुठेही भयंकर स्वतःला बोल्ड पद्धतीने ज्या मुली पोर्ट्रे करत असतात किंवा प्रेझेंट करत असतात, प्रत्यक्ष तशा भूमिका करायला आल्यानंतर खरंच त्या तशा करू शकतील का आणि त्या निभावून नेऊ शकतील का याविषयी मला शंका येते. तू करून गेलीस आणि तू इतक्या सहजपणे ते करून गेलीस की त्याच्यात कुठे काही गाजावाजा नव्हता. त्याच्याविषयी जी काही चर्चा झाली ती नंतर झाली, आधी काहीच नव्हती झाली. आणि म्हणून मला असं वाटलं की ह्यासाठी तू स्वतःला कसं प्रिपेअर केलंस? तुला भीती नाही का वाटली? तुला आपल्या घरचे काय म्हणतील असं नाही का वाटलं? नाही ग, मला असं वाटतंय की मीडियाने जास्त त्याचा गाजावाजा केलेला आहे. मला नाही वाटत त्याच्यामध्ये काही एवढं हे आहे. बाकीच लोकांनी जास्त केलं. इनफॅक्ट बरेच असे सिनेमे आहेत, बरेच असे गाणे आहेत, बरेच असे इवन मराठीसुद्धा तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये पण आहे की तुम्ही त्यामध्ये कसं ॲक्ट्रेसेसला पोर्ट्रे केलेलं आहे, त्यांना गाण्यातून किंवा त्यांच्या त्या बोलण्यातून तसं त्यांना पोर्ट्रे केलं, ते जास्त वाईट आहे. ते जास्त समाजामध्ये राहिलेलं आहे इनफॅक्ट, कारण इन्फ्लुएन्स झालेला आहे. आज आपण म्हणतो की अरे याच्याने नाही होत, पण होतो. याचा समाज, लहान मुलं, गावाखेडे घरातली मुलं ते पकडतात निश्चित, आणि ते जास्त राहतं, ते जास्त डॅमेज्ड आहे. आणि त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने मुलींना पण दाखवलेलं आहे, बरीच गाणी बघ ना आपली कशी आहेत, बरंच. आणि मला असं वाटतं की तो जो गेज असतो ना ते म्हणून शिक्षण का महत्त्वाचं आहे, वाचन का महत्त्वाचं आहे, वर्ल्ड सिनेमा का महत्त्वाचा आहे. त्यामुळे कळतं आपल्याला की हे बरोबर आहे, चुकीचं आहे. आपल्याला तो जो गेज आहे ना, तुझं पायापासून वरती जातोय, भलेही तू कितीही कपडे घालव, तो गेज चुकीचा आहे. आपण कशा पद्धतीने बघतोय माणसाला, तो कपडे घातलेला असो किंवा न घातलेला असो, आपण कसं बघतोय, आपल्या मनामध्ये काय आहे ते महत्त्वाचं आहे. आणि ते जेव्हा आपल्याला समजतं ना, तेव्हा आपल्याला कळतं की अरे हे असं असतं. त्यामुळे आपण जे आपले जे देवता आहेत, खजुराहोच्या आपण क्षेत्रातून आलेलो आहोत, आपण आपलं एवढं कल्चरल जर बघितलं किंवा आपण आपलं एवढं हे जर बघितलं, तर त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने दाखवल्या आणि आहे तिथे पण. तर तुम्ही खजुराहोमध्ये गेलं तर आहे, अशाच पद्धतीने आहे. पण इथे इतकं त्याचं म्हणजे तेच मला या गोष्टींची जास्त भीती वाटते. जे शब्दांनी मारलेलं आहे, जे या गेजने मारलेलं आहे, ते चुकीचं आहे माझ्यासाठी जास्त. सोशल मीडिया इज लाईक अ वेपन.
तुम्ही एखादा मारू शकता, एखाद्याला वाचवू शकता. तर तुम्हाला कुठल्या डिरेक्शनला जायचं आहे ते तुम्ही डिसाईड करायला पाहिजे की ठीक आहे, मला यामधून एवढंच घ्यायचं आहे. त्यामुळे स्वतःला थांबवणं तिथून ते शिकणं फार महत्त्वाचं आहे. आणि मग स्वतःला थांबवून तू शाळा सुरू करण्यापर्यंत कशी गेलीस? म्हणजे हे कुठून आलं? कारण हे इतकं काहीतरी वेगळंच आहे, तू जे अदरवाईज काम करतेस त्याच्यापेक्षा. मुळात हे तुझ्यात कुठेतरी असणार पूर्वीपासून. नाही ग, असं नाही. मी जेव्हा इनफॅक्ट पुणं सोडलं त्यानंतर थोडा वेळ असं मला स्वतःकडे लक्ष दिलं. पण तेच म्हणलं ना की जे मी लोकांना भेटले, जो वर्ल्ड सिनेमा बघितला, जे लिटरेचर मी बघितलं आणि कदाचित मला चांगल्या लोकांचा सहवास मिळाला, ज्यांच्याकडून मी शिकले, ज्यांच्याकडून ते भान आलं की अरे आपण जे कॅरेक्टर पोर्ट्रे करतोय ऑन स्क्रीन, ज्यांच्याबद्दल आपण म्हणतो आहोत, बोलतो आहोत, त्यांची वेदना आपण दाखवतोय किंवा आयुष्य आपण दाखवतोय, ते आजही बायका शोषित आहेत. मग त्यांच्याबद्दल काय? आणि मला हा प्रश्न टोरंटो फिल्म फेस्टिवलच्या रेड कार्पेटवर एकाने विचारलं की तुला काय वाटतं की सगळं बदललं आहे तिकडे? आणि माझ्या तोंडून म्हटलं की नाही है ना. मग मला असं वाटतं की आपण एक कपडे छान घालून इथे मेकअप करून आणि सो परफेक्ट ओव्हर हिअर, आणि आपण ज्या बाईचा रोल केलेला आहे ती बाई आजही त्या गावामध्ये, खेडेगावामध्ये कुठेतरी आजही ती सहन करते या सगळ्या गोष्टी. आणि ते कुठेतरी असं सतत मला ना हे होत होतं. आणि मी ऑलरेडी थोडं व्हॉलंटिअरचं काम करत होते, म्हणजे कुठे ट्रॅफिक शेल्टर होममध्ये जायचे किंवा बऱ्याच ठिकाणी मी नेपाळला गेले होते अर्थक्वेकनंतर, तिथे मी काम केलं. श्रीनगरमध्ये होते फ्लड्सच्या वेळेत. पण मला असं ते सगळं जाणवत होतं की हे सगळं टेम्पररी होतं आहे, मी ते फक्त तेवढ्यासाठी करते काम. म्हणून मी ते स्वतःकडे बघून जिथून मी आलेली आहे, म्हणजे ज्या घरापासून मी दूर गेले होते, मी त्याच घरी परत गेले आणि मी म्हटलं की मी बघितलं आहे माझ्या वडिलांना जेव्हा त्यांची शेती गेली, ते डिप्रेशनचा त्यांचा जो काळ होता, आमच्या घरातलं जे वातावरण होतं ते कसं माझ्या आईने सावरलं आणि कसं ते सगळं मॅनेज केलं, ते मी कुठेतरी लहानपणी मी बघितलेलं आहे. तर तो एक जो चाइल्डहूड ट्रॉमा होता किंवा ते जे एक आयुष्य मी त्या खेडेगावामध्ये माझ्या नातेवाईकांमध्ये बघितलं, मला असं वाटलं की मी यावरच काम करायला पाहिजे. कारण माझ्या घरच्यांसारखी कितीतरी अशी लोकं आहेत जी सावरलेली नाही आहे. कदाचित माझ्या आईनी ती हिंमत दाखवली म्हणून तिने घर सावरलं, पण कितीतरी बायका आहेत ज्यांच्यामध्ये ती क्षमता नाही आहे. म्हणून मी ते त्या अँग्री इंडियन गॉडेसेसच्या टाईममध्येच मी खेडेगावामध्ये गेले, तिथे काम करायला लागले. आणि मग एक छोटंसं गाव घेतलं जे माझं नव्हतं ॲक्च्युली. तिथे मी पाण्यावर काम केलं आणि तिथे मग हेल्थ केअर, टॉयलेट्स सगळंच. मग कारण मला जाणवलं की मी फक्त एक काम करून गाव नाही बदलू शकणार. मला त्या लोकांना एकत्र आणून त्यांना या गोष्टींबद्दल माहिती देणं की हे तुमच्यासाठी आहे, याच्यासाठी तुम्हाला उभं राहावं लागेल आणि तुम्हाला तयार करावं लागेल स्वतःला की हे जर आम्हाला काही पाहिजे गावामध्ये तर आम्हालाच त्याचं एक इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे. पण तू एकटी गेलीस हे करायला का तुझी कोणी टीम? नाही, मी एकटी गेले. मी तशी आहे, मी एकटी गेले मी. आणि माझी आई पण म्हणाली तू का कुठे चालली? आणि म्हटलं मी जस्ट जाऊन येते. आणि मी औरंगाबादमध्ये माझे आईवडील राहतात आणि मी असंच गाडी घेऊन मी निघाले. माझे बरेच नातेवाईक गावागावांमध्ये राहतात. मी म्हटलं मी भेटून येते. मी सगळ्यांना भेटायला गेले आणि मग विचारलं मी तुमच्याकडे गावामध्ये काय चाललं आहे, मग त्या आजूबाजूच्या गावांमध्ये काय चाललं आहे. असं करता करता एक 6-8 महिन्यानंतर मला असं जाणवलं की अरे खूप काम बाकी आहे. छोटी छोटी गावं आहेत, वेगवेगळ्या तांड्याचा भाग आहे, म्हणजे जिथे ट्रायबल लोक राहतात, नोमॅडिक लोक राहतात, बंजारा कम्युनिटी राहतात, ते काहीच काम नाही आहे. मी असं वाचन काम सगळं त्याच्यामधून मी ते पुढे नेलं स्वतःला की मग मी लोकांना इन्व्हॉल्व केलं, जी लोक याच्यात काम करतात. त्यांनी मला मार्गदर्शन केलं की अच्छा ठीक आहे, तू पाण्यावर काम करू शकते पहिले, मग तिथून सुरुवात कर, लोकांना पहिले एकत्र आण. मी असं शिकत गेले आणि सायमल्टेनियसली मग एक छोटी जी कामं केली मी, तर त्याने पण मला मग सिनेमे पण तसेच भेटायला गेले, चॉईसेस पण तशीच मिळाली, गावाकडे पण काम होतं. त्यामुळे मी असं करत होते की मी गावात जायचे, काम करायचे, मुंबईत यायचे, 1-2-4 ऑडिशन द्यायचे, जे झालं त्याच्यावर थोडं बहुत काम करायचे. आणि
एक सीन इकडे 2 सीन तिकडे असं करून जेवढे थोडे थोडे पैसे मिळायचे त्याच्यात माझं चालायचं असं. त्यामुळे मी स्वतःला अगदी लिमिटेड याच्यामध्ये की मी अशा पद्धतीने पुढे जाणार, एक चांगलं काम करून करून पुढे जाणार. पण आता तू 2 गावांमध्ये असं काम करतेस. मी आता 30 गावांमध्ये काम करते. तर काय झालं ना की पॅन्डेमिकपर्यंत माझ्याकडे 2 गावं होती आणि पॅन्डेमिकमध्ये ना खूप गावांची लोक मला कॉन्टॅक्ट करायला लागले की ही मराठवाड्यातली सगळी गावं आहेत. सगळी मराठवाडा एरिया, म्हणजे काही बीडमध्ये आहे, काही वैजापूरमध्ये आहे, काही जालन्यामध्ये आहे, काही अंबड तालुक्यामध्ये आहे. तर असे आणि तिथलची जी यूथ होता त्यांनी सगळ्यांनी किंवा त्यांच्या शाळेमधले शिक्षक असतील असे वेगवेगळे लोकांनी मला कॉल करायला सुरुवात केली की आमच्याकडे येऊन काही करा. कारण तेव्हा मी शाळेवर माझं ऑलमोस्ट शाळा संपत आली होती आणि ती इतकी सुंदर शाळा झाली. 2 वर्ष लागले मला त्याला बांधायला, पण ती इतकी छान झाली की त्याचं असं सगळ्या लोकांना कळलं की अरे ही शाळा कोणी बांधली. आणि मग त्यांनी विचारलं की आमच्या गावामध्ये काम करा. मी म्हटलं तुम्ही काम सुरू करा, मी तुम्हाला मदत करते, तुम्ही लोकांना जमवा, तुम्ही हे करा. तर मी त्यांना त्या पद्धतीने कामाला सुरुवात करून दिली आणि मग ती गावं ती लोक माझ्यासोबत जुळली. त्यामुळे आता अशी 30 गावं आहे जिथे आपण एज्युकेशनवर काम करतो, काही ठिकाणी पाण्यावर काम करतो. म्हणजे प्रत्येक गावाचं काम वेगवेगळं आहे. काही ठिकाणी खूप चांगली शेती होते तर त्यांच्या शेतकऱ्यांसोबत असे मी जोडते की हां ठीक आहे, तू चांगलं काम करते ना, तुम्ही आमच्या गावात या, आमच्या इकडे काम करा. तर असं मी एक फॅसिलिटेटर म्हणून पण का म्हणा किंवा व्हॉट एव्हर, आय डोंट नो द टर्म ॲक्च्युली की कोणी ह्याला काय म्हणतात. कारण कोणी म्हणतं एन्व्हायरमेंटलिस्ट आहे तू, कोणी म्हणतं सोशल वर्कर आहे, कोणी म्हणतं सोशल रिफॉर्मर आहे, कोणी म्हणतं ॲक्टिव्हिस्ट आहे. तर मला वाटतं की आपण आपलं एक आहे देणं समाजासाठी, ज्या समाजातून आलो आहोत आपण, तू काय केलंस हे मला नेहमी प्रश्न पडतो. कारण माझा पहिला प्रश्न मी जेव्हा 10 वर्षापूर्वी सुरुवात केलं की माझा हा होतं की तुम्ही का नाही केलं, तुम्ही त्यांच्याकडे का नाही गेला. तर माझं सतत हे होतं की मी सतत बोट दाखवत होते. तर मला त्याच लोकांनी शिकवलं की बाबा तू बोट दाखवतीयस, तू स्वतःकडे 4 बोटं आहेत, त्यात तू विचार की तू काय केलंस. ते आज मी लोकांना पण तेच सांगते की आपण सतत हे म्हणतो ना की अरे गव्हर्नमेंटनी काही केलंच नाही आमच्यासाठी, गावातल्या काही केलंच नाही, सरपंचांनी काही नाही केलं, मग यांनी काही नाही केलं. तर माझा असा नेहमी प्रश्न असतो त्यांना की बाबा तू का नाही उभं राहिला, जेव्हा तुझ्या बाजूला काही होत होतं मग तू काय केलं त्याच्यासाठी, तू उभा राहिलास का त्यांच्यासाठी. जेव्हा तू बघितलं समोर एखाद्याचं शेत पूर्ण कापूस जळालेला आहे तर तू त्याला काय मदत केलीस का. तू फक्त म्हटलं की अरे आम्हाला कोणी येतच नाही. तर ते प्रश्न मी लोकांना सतत म्हणते की तुम्ही प्रश्न विचारा आणि तुम्ही समोर जे काही होतं ना त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी करा. असं मला नेहमी वाटतं की असं झालं ना की जास्तीत जास्त काम होईल. त्यामुळे जसं मी आत्ता जस्ट सांगत होते की जेव्हा मला असं कोणी कामात प्रश्न विचारतं, सेक्रेट गेम्स किंवा दुर्गा किंवा अशा याच्यामध्ये की तुम्ही अशी कामं करताय, हे कामं करतात, माझा पहिला प्रश्न असतो तू कुठल्या गावाचा आहे ते पहिले बघ. तू कुठल्या गावाचा आहे, तुझ्या आजूबाजूला काय होत आहे, तुझ्या घरी बरोबर आहे का सगळं, तुझं शिक्षण, तुला नोकरी मिळाली आहे का, तू जे बसून लिहितो आहेस का लिहितोयस. कारण हेच आहे ना की मी हे गोष्ट खूप शिकल्या माहिती का की प्रत्येकाचं काय कारण आहे, तुम्ही हे लिहिताय त्याचं का कारण आहे. तुम्ही कारण जॉबलेस आहात का, तुम्हाला कामच नाही आहे, तुमचं शिक्षण नाही झालंय का, तुमच्या घरात वातावरण ठीक नाही आहे का. प्रत्येक गोष्टीचे एक सर्कमस्टान्सेस आहेत. हे तू ट्रोलिंग करणाऱ्या लोकांविषयी बोलतेस. म्हणजे त्यामुळे मी तेच म्हणते ना की मी हा प्रश्न विचारायला लागले तर त्यामुळे काही ट्रोलिंग बंद झालंय. मी लिटरली त्यांनी खूप वाईट लिहिलेलं आहे आणि मग मी त्यांना म्हणते अरे कुठल्या गावाचा आहे तो, तुझ्या गावात पाणी आहे का, तू शहराचा आहे ना, तर अच्छा मग तू कुठल्या भागात राहतो, तुझ्या आजूबाजूला काय, तुझ्या घरात कसं आहे, तुझ्या घरात कोण कोण लोक आहेत. आणि त्यांना असं वाटतं की मुली का विचारते असं, आम्ही तिला शिव्या देतोय आणि ही इतक्या प्रेमाने आम्हाला विचारते की तुम्ही ठीक आहात ना, सगळं व्यवस्थित चालू आहे ना. सो त्यामुळे त्यांना असं झालं की तर हेच आहे ग, मला असं जाणवलं ना की आपण एखाद्या गोष्टीला प्रेमाने हँडल केलं ना होऊ शकतं. जास्त त्याच्यामध्ये समजून घ्यायचं आपण की हां ठीक आहे, काहीतरी त्रास होत असेल त्याला, हा बिहेव का करतोय, तर काहीतरी त्याचं गडबडलं आहे.
मग तू हे एवढं काम सुरू केल्यानंतर तू राजकारणात यावंस असं काही कोणी कधी तुला काही म्हणालं? कारण आपल्याकडे जवळजवळ हे असोसिएट, म्हणजे तुम्ही कुठल्याही प्रकारचं काही सामाजिक कार्य करत असलात तर ह्याचा अर्थ तुम्हाला काहीतरी पॉलिटिकल ऍस्पिरेशन असलं पाहिजे असं गृहीत धरलं जातं. विचारलेले खूप जणांनी, पण नाही, काही नाही. माझं ते एक स्वप्न कसं असतं ना, की खूप केल्यानंतर स्वप्न बेसिक असतात, की एक असं अंगण असावं, झाडं असावे, पाणी असावं, शेत असावं, डोंगर असावा, एवढंच माझं पण स्वप्न आहे. आणि मला हे कळून चुकलं आहे, की मला माझा आयुष्याचा ग्राफ मी असा करणार आहे. मला मजा येते त्याच्यामध्ये. मला राजश्री, तू जेव्हा फिल्मफेअर अवॉर्ड घ्यायला गेलीस तेव्हा तू जे भाषण तिथे केलंस किंवा जे बोललीस ते पुन्हा एकदा इतरांपेक्षा खूप वेगळं होतं. तू आईवडील, आपले दिग्दर्शक, माझे सगळे टीम मेंबर्स यांना थँक्यू म्हणण्यानंतर पुढे तू गाझा बद्दल बोललीस, तू भूकंपाबद्दल बोललीस. कसं काय हे तुला, म्हणजे हे इतकं तुझ्यामध्ये इनबिल्ट आहे का त्या क्षणी तिथे ते बोलणं गरजेचं आहे असं तुला वाटलं तुझ्या इमेजच्या दृष्टीने? मी प्रत्येक ठिकाणी बोलते. असं नाही की मी तो फक्त ते पोडियम मिळालंय म्हणून बोलते. प्रत्येक ठिकाणी बोलते. मला असं वाटतं की आपण बाकी सगळ्या त्या गोष्टी ठीक आहे, म्हणजे वी डेफिनेटली आय एम थँकफुल टू एव्हरीवन. पण हा एक पोडियम जो आहे ना, तो मीडियम पसरतो. त्यामुळे मी इंटरव्ह्यू पण असो किंवा कुठलाही असा पॉडकास्ट असो, त्यामध्ये पण मी सरळ बोलते. मला कोणाची हे नाही आहे. मला असं वाटतं की या गोष्टींवर बोलायला पाहिजे. जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे. जिथे गरज आहे ती बोलायलाच पाहिजे आपल्याला, आणि त्याचं शिक्षण घेऊन बोलायला पाहिजे. ते का बोलतोय आपण? जसं मी फिल्मफेअरमध्ये म्हटलं की इवन मी म्हटलं की गावाखेडेगावामध्ये आजही बऱ्याच गोष्टी नाही आलेल्या आहेत, आणि आय रिअली होप की ते व्हावं. इनफॅक्ट आपला जो एक इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये सुद्धा एम्पॅथी नाही आहे, तर ती व्हावी. तर मी हे बोलून जर 4 लोक ऐकतायत मला आणि त्यांना या गोष्टी समजतायत किंवा त्यांना पण ते एक बळ मिळतंय बोलायचं, तर मी बोलायला पाहिजे. कारण तो माझा मला एक प्लॅटफॉर्म मिळालेला आहे. निश्चित. आणि बोलायलाच पाहिजे ना. आपण इतकं स्वतःला आपण बंद करून ठेवलेलं आहे ना, की हे बोललं तर काय होईल, ते केलं तर काय होईल. कारण मला असं वाटतं की तुमची वैयक्तिक मतं ही तुमच्या कामाशी जोडली जातात. म्हणजे तू अशा प्रकारची मतं व्यक्त करते आहेस म्हणून तुला तशा प्रकारच्या भूमिका इथून पुढे मिळत जातील असं काहीतरी लोकांच्या मनात येतं. म्हणजे खरं तर तसं होण्याचं काही गरज नाही, कारण नाही. तेच आहे ना, नाही व्हायला पाहिजे. आपण आर्टिस्टला एक आर्टिस्ट म्हणून बघायला पाहिजे, की तो माणूस कुठल्याही याच्यामध्ये रंगामध्ये मिसळू शकतो, ते बघायला पाहिजे. तो माझा क्राफ्ट आहे की मी आज जर पॉझिटिव्ह करते किंवा मी आज नीलम सारखं करते, तर मी इस्मत पण बनेल. मी शोभा त्रिवेदी, जे मी आपलं फेम गेम म्हणून जो शो आहे माधुरी दीक्षितवाला, त्याच्यामध्ये मी एक गे कॉप आहे, तर मी ती पण बनवू शकते. मी काही बनवू शकते, कारण मी एक आर्टिस्ट आहे. आपण एक क्ले सारखं असतो ना, आपल्याला तुम्ही जसं घडवाल तसं आम्ही हे करू. तर फक्त हे एक आहे की हां ठीक आहे, आपण ज्या पद्धतीने जर इव्हन निगेटिव्ह करत होते का करतीये, त्याचे पर्पज असायला पाहिजे. मला तेवढंच वाटतं. तर तसं आर्टिस्ट जर असतील ना समोरचे, तर ते बघतील. पण ते जर बिझनेस करायला आलेले आहेत आणि त्यांना असं वाटतं की हा ना की कॅश ऑन कर लो किंवा फॉर्मूला निकाल लो, अरे इसके फॉलोअर्स इतने हैं, अरे ये इतनी पॉप्युलर है, या ये इतनी सुंदर है और ये इतना ये है, तर अशा पद्धतीने जे जाणारे आहेत ना, ते मीडियाकरच काम करतील. जर एक आर्टिस्ट असेल तर तो आउट ऑफ द बॉक्स जाऊन बघून काम करणारे असतील. म्हणजे आज पण आपण का श्याम बेनेगल सरांचे सिनेमे बघतो, किंवा का आज रे आणि घटक हे एवढे पॉप्युलर आहेत, किंवा बासू भट्टाचार्य किंवा इवन जब्बार पटेलचे सिनेमे सुद्धा आपल्या याच्यामध्ये का आजही आपण त्यांच्याकडे बघतो आणि कल्ट मानतो की हे असे सिनेमे आजही नाही बनत, कारण त्यांच्यामध्ये ती क्वालिटी होती. आज असं झालेलं आहे ना की आज छपाई करतात, आज बिझनेस करतात. आज त्यांना असं वाटतं की हा फॉर्म्युला चालला ना, हा असा. त्यामुळे आज बघितलं तू की बरेच असे ॲक्टर्स आणि ॲक्ट्रेसेस किंवा इवन स्क्रिप्ट पण बघितलं ना, असं वाटतात की अरे
ही त्यामध्ये होती ना तशी सेम दिसतीये का याच्यामध्ये, कारण त्यांना ते बदलतही नाही. ते तसेच केस, म्हणजे तुम्ही झोपेतून उठून सुद्धा ब्लो ड्राय करून उठले आहात. तुम्हाला तुमचे पोर्स किंवा तुमचं प्रत्येक गोष्ट म्हणजे पोट इतकं सपाट असायला पाहिजे की असं असं वाटायला पाहिजे की अरे काय आहे? का आपण असे अनयुज्युअल आणि फॅन्टसी आपण क्रिएट करायचा प्रयत्न करतोय? का आपण सतत असं दाखवतोय की सॉफ्ट स्किनच असायला पाहिजे? का आपण वी शुड शो मोर अँड मोर रियालिटी ना. आपण का लोकांना दिशाभूल करतोय? का त्यांना असं फक्त ड्रीमी स्पेसमध्ये की हां म्हणजे प्रत्येक गोष्टमध्ये, त्यामुळे आपलं नाव असं आहे ना की अरे ऍक्ट्रेस म्हणजे ती अशीच असली पाहिजे. हे किती चुकीचं आहे. ऍक्ट्रेस म्हणजे अरे ती कशी म्हणजे ती ती तो कॅरेक्टर करतोय. ऍक्ट्रेस म्हणजे मला मी पण कधी कधी खूप तयार बियार होऊन, म्हणजे फिल्मफेअरला मी तयार बियार होऊन गेले होते बिकॉज आय वॉन्टेड टू फील गुड अबाउट इट. पण हे मी माझे काम करताना नाही करत, कारण मी तर कॅरेक्टर करते. ते मी एक माणूस असा आहे की तो जो माणूस त्या पेनमधून गेलेला आहे. म्हणजे जर ट्रायल बाय फायरमध्ये मी जवळजवळ 16 किलो वजन वाढवलं होतं, कारण ते मला फील व्हायला पाहिजे की मी ती त्या पद्धतीने गेलेली आहे. जर मी तिथे म्हटलं की नाही नाही मी डार्क सर्कल नाही दाखवणार, कसं होऊ शकतं ना असं. यू हॅव टू गो थ्रू इट. आणि तेव्हा कुठेतरी ते लोकांपर्यंत पोहोचतं. तर तसे समजून घेणारे आता थोडंसं त्यांना वाटतं की हे सगळंच चालतं, पण नाही होऊ शकत ना. त्यामुळे आपण मध्ये वी आर स्टील अन एंटरटेनमेंट इंडस्ट्री, है ना. वी आर नॉट अन आर्टिस्टिक इंडस्ट्री. आज आपल्याकडे बघणारे म्हणतात की आज वेस्टर्न कल्चरमध्ये असं त्यांना म्हणतात की सॉन्ग अँड डान्स इज बॉलिवूड. चुकीचं आहे ना हे. आपल्याकडे सुद्धा मंथन झालेलं आहे, चक्र झालेलं आहे, किंवा पाथेर पांचाली झालेलं आहे, किंवा सामना झालेला आहे, सिंहासन झालेलं आहे. आज असे सिनेमे झाले ज्याच्यामध्ये माणसाला पिंजरा आहे, ज्याच्यामध्ये माणसाची त्या 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 समाजाला दाखवलेलं आहे, आणि ते आजही बघून असा अंगावर शहारा येतो. नाहीतर बाकी सिनेमे बघ ना, जवळजवळ किती 10,000 प्रॉडक्ट्स बनतात आपल्याकडे. तुला जर सॉन्ग अँड डान्स प्रकारचा सिनेमा करायला मिळाला, करेल ना. मी एक आर्टिस्ट आहे, मी सगळं करायला तयार आहे. मला आवडेल रादर तुला बघायला कधीतरी एकदा अशाही रूपात. 100%. बघ, दॅट्स व्हॉट आय एम सेइंग ना, की ॲज अन आर्टिस्ट वी शुड डू एव्हरीथिंग. आय एम नॉट डिनाईंग दॅट. पण वी शुड जस्ट नॉट डू की हा फॉर्म्युला चालतो म्हणून, की हां म्हणजे मी असं थोडंसं मेकअप नाही केला आणि बिना हे केलं ना की मी फ्लॉप होईल, हे जी एक भीती असते ना लोकांना, ते नसायला पाहिजे. आपण इनफॅक्ट आपण जास्त दाखवायला पाहिजे की मी अशी असू शकते, मी अशीही दिसू शकते, मी हे पण करू शकते, मी ते पण करू शकते. जेव्हा आपण स्वतःला त्या बॉक्समधून बाहेर काढतो ना, तेव्हा लिबरेट होतो आपण ॲज अन आर्टिस्ट. वी ग्रो. आणि नाही तर मग शेल्फ लाईफ कमी होतं ना आपलं. आपल्याकडे तसं नाही होत. आज तब्बूची एक सिनेमा येतो, आज शेफाली मला काम करायला हे होतात, आज विद्या बालन इज स्टील वेटिंग फॉर गुड स्क्रिप्ट्स की तिच्या याला येतात. आज मला सुद्धा माझ्यासारखे आणखीन बरेच आहे जे 40 नंतर अरे आता काय पुढे. तर जास्तीत जास्त त्यामुळेच या लोकाला का सेलिब्रेट करायला पाहिजे आपल्यासारख्यांना, की त्या 10 रायटर्सला, त्या 10 प्रोडक्शन हाऊसला हिंमत यायला पाहिजे की अरे हा चालतंय, यु नो. जसं एक तब्बूची फिल्म हिट होते ना, आय फील व्हेरी हॅपी. मी शेफाली शाहची फिल्म हिट होते ना, मला खूप आनंद होतो. विद्याची फिल्म हिट होते ना, मला असं वाटतं वाव, की ती दाखवत नाही की माझं पोट सापाट आहे म्हणून, ती दाखवते तिचे कर्व्ज आणि त्याच्यामध्ये ती मॅजिक क्रिएट करते. ते जास्तीत जास्त हिट व्हायला पाहिजे, म्हणजे लोकांना कळेल की बायका म्हणजे एक मुलगी म्हणून म्हणजे असं नाही आहे की ती फक्त ती उंचच असायला पाहिजे, तिचे केस नेहमीच चांगले असायला पाहिजे, तिचा चेहरा एकदम असा खूप गुळगुळीत असायला पाहिजे. नाही, ती 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 कॅरेक्टर असायला पाहिजे, ते एक आयुष्य दाखवायला पाहिजे. आणि त्यामुळे मला ना खूप आनंद होतो ह्या सगळ्यात जेव्हा चांगलं चालतं ना, जेव्हा काहीतरी छान होतंय, काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय ना, तर मला वाटतं लेट्स सेलिब्रेट मोर. जेव्हा नीलम मिळाली मला कृष्णमूर्ती आणि नेटफ्लिक्सने त्याला सपोर्ट केला, आणि प्रशांत नायर सारख्या डिरेक्टरनी मला हे केलं की नाही, मला सुपरस्टार नको आहे किंवा कोणी हे नको आहे, मला फक्त असं कोणीतरी पाहिजे जे त्या
रंगात मिसळेल, की ते एक बनेल. आय फेल्ट व्हेरी हॅपी की अशी लोक एक्झिस्ट करतात. सो व्हॉट वी हॅव टू डू इज ॲज अन आर्टिस्ट वी हॅव टू कीप फाइंडिंग दोज पीपल. हा जो अप्रोच आहे ना कामाकडे बघण्याचा, जो पर्टिक्युलरली डेली सोप्समध्ये अभिनेत्रींमध्ये बरेचदा हल्ली दिसतो, की तुम्ही एका कामाने प्रसिद्ध होता, मग तुम्हाला 4 ठिकाणाहून तू मगाशी म्हणालीस तसं उद्घाटन करायला किंवा फिती कापायला वगैरे बोलवलं जातं आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं की आपण खूप प्रसिद्ध झालो आहोत आणि आपण आता एक उत्तम अभिनेत्री म्हणून लोक आपल्याला ओळखायला लागलेत. हो, नाही खूप अवघड आहे हे सगळं ॲक्च्युली. आणि ना तुझ्या लेवलला म्हणजे आता तू एवढं काम केल्यानंतर तुला तर असं खूपच होत असेल. हो. नाही होतं ग असं. लोक तुम्ही इतके तुम्ही ते सगळं बघता पण ना काय होतंय आजूबाजूला, आणि तुम्हाला असं वाटतं की मला पण अशा पद्धतीने करायचं आहे. आणि माझ्यासाठी तर खूप नवीन गोष्टी होत्या या सगळ्या, आणि त्यामुळेच मी स्वतःला खूप दूर ठेवलं त्या टिपिकल इंडस्ट्रीच्या याच्यामध्ये. आणि मला आठवतं की जेव्हा इव्हन सेक्रेट गेम्स नंतर सुद्धा मला एकाने विचारलं होतं की तुम्ही सुपारी घेता का? तर मी म्हटलं की नाही, मी खात नाही सुपारी. तर त्याने माझ्याकडे असं बघितलं की आणि मी म्हटलं नाही म्हणजे कधीतरी पानामध्ये पण मी नाही खात असं म्हणून. आणि तो माझ्याकडे असं बघतो की कोण बाई आहे, कसं म्हणजे कुठे राहतेस तू या इथे म्हणजे या समाजात नाही राहत का? सुपारी म्हणजे जिथे उद्घाटनासाठी किंवा कुठल्या तरी कार्यक्रमासाठी आर्टिस्ट किंवा सेलिब्रिटीज जातात आणि त्याबद्दल त्यांना पैसे दिले जातात, ज्याला ह्या इंडस्ट्रीमध्ये सुपारी असं म्हटलं जातं. तर ही सुपारी राजश्रीला कोणीतरी सुपारी घेतेस का असं विचारल्यावरती खात नाही असं म्हणाली होती. आय नो. नाही तेच त्याच्यामध्ये चूक नाही आहे. कारण मला वाटतं की तो एक वे ऑफ लोकांचा आहे की हां ठीक आहे, कारण पैसे कुठून आणणार ना, किती काम करणार तुम्ही, मग तुमचे जर गरजा वाढत गेल्या आहेत तर तुम्ही कुठून स्वतःला सपोर्ट करणार. तर आणि हा प्रत्येकाचा चॉईस आहे, प्रत्येकाचा चॉईस आहे तो. पण मला ते खूप टर्म फनी वाटला. आणि मला असं झालं की अरे म्हणजे हे करून सुद्धा पैसे मिळू शकतात, पण ते मी कधी केलं नाही. मला ते एक कारण मला ते फारच हे झालं की म्हटलं ठीक आहे, म्हणजे माहीत नाही मला की मी असं गणपतीमध्ये जाऊन नुसता हात असा केला की मला 5 लाख रुपये मिळू शकतात. आणि आय वाव, खरंच आहे, असं होऊ शकतं. पण अनफॉर्च्युनेटली अशी कधी वेळ नाही आली माझ्यावर, कारण मी इतकी बिझी असते. आणि हे सगळं करणं खरंच टाईम कन्झ्युमिंग आहे. असं नाही आहे की तुम्ही फक्त काय तुम्हाला अर्धा तासच द्यायचा आहे, नाही, त्याच्या मागे खूप मेहनत करावी लागते. नाही आणि ते सोपं नाही आहे. ते तशा पद्धतीने तुम्हाला बोलता यावं लागतं. स्मॉल टॉक ज्याला म्हणतात तो करता यावा लागतो. आणि तुम्हाला तो बाकी पण प्रिपेअर करावं लागतं ना. तुम्हाला तुमचं सोशल मीडिया तसं बनवावं लागतं, तुम्हाला ते कपडे घालावे लागतात, तुम्हाला ते सतत मेकअप करून फिरण्याची सवय लागावी लागते, तुम्हाला ते सतत सुंदर दिसायचं आहे. त्याचं ते एक पाहिजे, म्हणजे भलेही आज खराब दिवस गेलो पण काही नाही, मला एक छान रील करायची की मी किती खुश आहे हे सगळं. तर सतत कोणीतरी वेगळंच आहोत आपण असं दाखवायचं जे आहे ना, तिथे मी थोडीशी कमी पडते मला वाटतं. आणि मला असं वाटतं की मी ठीक आहे त्या याच्यामध्ये, की माझा जर नाही चांगला दिवस आहे तर मी बोलेल की नाही, मला आज चांगलं नाही वाटत. जसं मी आले आणि मी तुला म्हटलं की मी रात्रभर नाही झोपू शकले, कारण माझं काम चालू होतं आणि मी खूप लेट झाले आणि मला चांगलं नव्हतं वाटत. तर आय वॉन्ट टू बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू की हां ठीक आहे, मी कदाचित झोपल्यासारखे वाटेल किंवा मला थोडी थकल्यासारखे वाटेल, पण आजचं फिलिंग आहे. आणि जेव्हा एक आर्टिस्ट मी कामामध्ये पण जाते ना, जेव्हा मी एक सीन करते तेव्हा मी त्या सीनमध्ये मी विचार करते की मला आता काय फील होतंय. हा माझा पहिला प्रश्न असतो त्या कॅरेक्टरला घेऊन जेव्हा मी जाते. आणि मी आयुष्यामध्ये पण करते की मला आज काय फील होतंय आणि मला आज मग कशा पद्धतीने पुढे न्यायचं आहे स्वतःला. तर ते फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी हे नाही करू शकत ग. मला वाटतं ते सोशल मीडियामध्ये ते सतत करणं इज टाईम कन्झ्युमिंग, इट्स लॉट ऑफ मनी. जी लोक करतात, हॅट्स ऑफ, रिअली इट्स अन एफर्ट. हो, प्रश्नच नाही. पण तू आत्ता सत्यशोधक नावाची फिल्म केलीस, पुन्हा एकदा एक उत्तम फिल्म. मराठी मध्ये तू इथून पुढे तुला काम करायचंय का? तुला लोक अप्रोच करतायत का?
मला सगळ्याच ठिकाणी काम करायचं, मराठी असो किंवा जिब्रिश असो किंवा स्पॅनिश असो किंवा कुठल्याही. मराठी तर माझी मातृभाषा आहे. पण पहिले इनिशियली असं झालं होतं की मला काम तसं मराठीमध्ये मिळालं नाही, कोणी दिलं नाही मला त्यावेळेस काम. मी असं नव्हतं की मी अप्रोच नव्हता केला. मला इनफॅक्ट एका डिरेक्टरने असं पण म्हटलं होतं की तू खूप गोरी आहेस, तू खूप इंग्रजाळलेली वाटते आणि तू ना गावातली नाही वाटत. आणि माझा असा विचार होता की अरे मी ॲक्च्युली गावाखेड्यातली आहे, मी तिथेच माझं बालपण गेलेलं आहे आणि मी गावाखेड्यातली नाही वाटत. तर मला स्वतःवर डाऊट होता की हां ठीक आहे असं असं. पण आत्ता ते वेगळं झालं आहे थोडंसं. आता त्यांना असं वाटतं की हां नाही ही गावाखेड्याची आहे, तर व्हॉटएव्हर. पण असं नाही आहे की मला नाही करायचं आहे. मला प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे. मला मध्ये पण काम करायचं आहे. उत्तम डिरेक्टर्स आहेत आपल्याकडे आणि खूप छान कामं काही लोक करत आहेत, वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मला त्या लोकांबरोबर काम करायला खरंच आवडेल. म्हणजे असं नाही आहे की नाही करायचं आहे, मला करायचं आहे काम, पण छान काम करायचं आहे आणि अशा लोकांबरोबर काम करायचं आहे ज्यांना काय करतोय त्याची किंमत आहे. असं नाही आहे की अरे हां एक कॉन्ट्रोवर्सी. म्हणजे कधी कधी मला असे स्क्रिप्ट्स येतात, बोलण्याच्या पहिलेच, वाचण्याच्या पहिलेच सांगतात की बहुत कॉन्ट्रोवर्शियल आहे, बहुत फेस्टिवल फिल्म आहे. म्हटलं तुम्हीच डिसाईड करा ती फेस्टिवल फिल्म आहे, तुम्हीच डिसाईड करा की कॉन्ट्रोवर्शियल, तुम्हीच डिसाईड करा. म्हणजे म्हटलं समोरच्या माणसाला पण डिसाईड करू द्या ना की काय आहे. त्यामुळे हा जो एक अप्रोच असतो ना नवीन फिल्म मेकरचा, काही की अशी फिल्म केली तर ही फेस्टिवलमध्ये जाईल, अशी फिल्म केली तर ही कॉन्ट्रोवर्शियल होईल, अशी फिल्म केली तर ही कमर्शियल होईल, हे चुकीचं आहे. आत्ता नवीन जे फिल्म मेकर्स आहे ज्यांना काम करायचं ना, मला असं सतत त्यांना सांगावं असं वाटतं की त्याच्याकडे तुम्ही लक्ष नका देऊ, तुम्ही फक्त सिनेमा बनवा. इतका प्रेमाने, इतकं इव्हॉल्व्ह होऊन, इतकं समजून तो बनवा की तो त्याची ती डिरेक्शन आहे ती जाईल ना, जसं होईल तो पुढे जाईल. बरोबर. त्यामुळे छोटी फिल्म असो किंवा मोठी फिल्म असो, भारतात असो किंवा US मध्ये असो, मला सगळीकडे काम करायचं आहे. पण चांगली लोक असायला पाहिजे, एम्पॅथेटिक असायला पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे, समजून घेणारी. भलेही तुमच्याकडे पैसा कमी असो, पण तुम्ही एकमेकांना माणसासारखं वागवतायत की नाही हे महत्त्वाचं आहे माझ्यासाठी. तर हे खूप महत्त्वाचं आहे. आणि कारण मी अशाही लोकांमध्ये काम केलं ज्यांच्याकडे खूप पैसा आहे, पण क्रूसाठी साधं बाथरूम देण्यासाठी ते नाही घेत. सो आय फील व्हेरी रॉंग अबाउट इट. मी त्या लोकांसोबत नाही काम करू शकत ज्यांना माणसांची किंमत नाही आहे. पण मग आता अभिनेत्रीच्या पलीकडे काही तुला करावं असं वाटतं, म्हणजे तुझं मी सामाजिक कार्य नाही म्हणत आहे, या क्षेत्रामध्ये कधी दिग्दर्शन करावं, लिहावं? मी अगं एक 5 मिनिटाची मी एक डॉक्यू बनवली होती लावणी डान्सर्सवर, जिथे मी सोलापूरच्या तिथे एका ठिकाणी काम करत होते. तर मी जे शूट केलं, कारण मी ना AR रहमान आणि मोहसिन मखमलबाफ जे एक इरानियन फिल्म मेकर आहे त्यांच्या मेंटरशिपवर मी ते 5 मिनिटाची बनवली होती. कारण मी त्यांना एका फेस्टिवलमध्ये भेटले होते, AR रहमानला आणि मखमलबाफ सरांना. तर त्यांनी मला मागे लागले होते की तू एवढं खेडेगावांबद्दल बोलते, तू का नाही शूट करत. तर त्यांनी मला मागे लावून त्यांनी ते 5 मिनिटाची डॉक्युमेंटरी बनवली, जी बऱ्याच फेस्टिवलमध्ये गेली. पण नाही गं, खूप म्हणजे करायचं आहे खूप, पण सध्या ना मी ना मला खूप गावांबद्दल, म्हणजे मी जर काही बनवेल तर ते डेफिनेटली गावांबद्दल असेल, इमोशनल स्पेसेसमध्ये असेल. पण मी जेव्हाही जाते ना, काही विचार करते ना, मी ते कॅमेरा बाजूला ठेवते आणि मी विचारते अच्छा काय करायचं आहे, अच्छा शाळा नाही आहे ते. म्हणजे मी खूप प्रयत्न केला आहे. तर माहीत नाही कधी करेल, पण बघूया. मला असं वाटतं तू करशील. सिनेमा ही एक गोष्ट अशी असते की जी सगळ्यात जास्त म्हणजे वेगाने पसरू शकते, लोकांसमोर जाऊ शकते आणि त्याच्यामुळे खरंच कुठे काय काम सुरू आहे हे कळण्याचा तो एक उत्तम मार्ग असतो. नाही, अगदी बघ, करायचं तर आहे, पण मला वाटतं की मी नाही सिनेमा बनवला, किंवा मला खूप लोक म्हणतात की तू एवढं जे काही बघितलेलं आहे तू लिहित का नाही ॲज अ पुस्तक म्हणून.
मला वाटतं की मी नाही लिहिलं किंवा मी नाही सिनेमा बनवला तर काही फरक नाही पडणार आहे. मला असं वाटतं की जे बनवत आहेत मी त्यांना सपोर्ट करू शकते, जे लिहित आहेत मी त्यांच्यासोबत बोलू शकते माझे हे, म्हणजे काही होणार नाही. एक पुस्तक कमी येईल, एक सिनेमा कमी होईल, पण एक शाळा बांधली जाईल आणि एक प्रचार, जसं आता मी तुझ्याशी बोलते हे सगळं मी पुस्तकामध्ये पण लिहू शकते, पण तुझ्याशी बोलायला माझा एक हे मिळालं ना की मी तुझ्याकडून काही ऐकलं, मी तुझ्याशी बोलले, तुला भेटले, गप्पा मारल्या, आपण मजा केली आणि नुसतं असं नाही बोललं हां तू ठीक आहेस ना, सगळं ठीक आहे, माझ्याकडे सगळं घरात चांगलं चाललंय, फार छान चाललंय, ओके नाही माझ्याकडे वेळच नाही आहे ग, मी पुस्तक लिहितेय, मग असं आयुष्य चाललं जाईल, आपण फोनवरच बोलत राहू. आता बघ किती गोड असं आपण बसलोय, आपण गप्पा मारल्या, सिनेमा सगळं आयुष्य फोनवर जातं. जो 20 वर्षांपूर्वी एक मला सुणूक दिसली होती तुझ्या वेडाची, त्या दिवशी त्या शूटिंग आता बरं दिसली ना आणि मला छान वाटलं, मला खूप बरं वाटलं. ॲब्सोल्युटली. माणसाने असंच राहावं काय, असं खूप असं एक जो असतो ना की मी खूप आता इव्हॉल्व झालेली आहे आणि मी हे असं सगळं ठीक आहे ग, पण आपण जिथून आलेलो ना कधी विसरू नये. आपण कशा पद्धतीने वर आलो, आपण त्या लोकांना, ज्या लोकांनी सोबत घेऊन आले, तुम्ही लोकांनी किती माझी काळजी घेतली, किती काळजी घेतली. म्हणजे आजही मला आठवतं मी हॉस्टेलमध्ये राहायचे, तुम्ही लोकांनी मला जेवू घालत होते, मला घेऊन जात होते, मी तेवढे पैसे वाचवत होते त्याच्याने. नाही पण आज तुला इथे ह्या अशा प्रकारचं काम करताना बघून खरंच मनापासून खूप बरं वाटतंय आणि मला खात्री आहे तू अशीच पुढे जात राहशील आणि डोळे दिपवणारं काम तू करणार आहेस याविषयी मला खात्री आहे, कारण तुझा फोकस क्लिअर आहे, तुला काय करायचं आहे ह्याच्याविषयी तुला पूर्ण स्पष्टता आहे तुझ्या मनामध्ये. खूप मोठं आहे ग आकाश. आपल्याला असं वाटतं ना की एवढंच आहे आणि याच्यात आपण किंग आहोत, असं नाही आहे. खूप मोठं आहे, आपण त्या याच्यामध्ये छोटासा भाग आहोत. आणि जर आपल्याला आकाश बघायचं असेल ना, असं नाही म्हणते मला आकाश बनायचं आहे, मला ना आकाश जगायचं आहे, मला बघायचं आहे, मला ते अनुभव घ्यायचा आहे त्याचा. त्यासाठी मला ना त्या उडाणासाठी मला खूप स्वतःला तयार करावं लागेल. नाहीतर आपण ना तिथेच राहू की हां ठीक आहे मी इथे ना किंग आहे, ठीक आहे काही लोक राहू शकतात, पण मला आकाश समजून घ्यायचं आहे, त्याच्यात काहीतरी आपलं नाव करायचं, काहीतरी हे आहे, त्यामुळे मी तसं उडान घेते. तू करशील, पण तू करशील याची मला खात्री आहे. रेडी होप्स. थँक्यू व्हेरी मच. खूप मनापासून आभार, तू आलीस आणि इतक्या मनमोकळ्या गप्पा मारल्यास, मला खूप बरं वाटलं. थँक्यू सो मच. मला पण खूप मजा आली. मला हे तर आहेच चांगलं, पण मला तुला भेटायचं होतं, ते माझ्यासाठी महत्त्वाचं होतं आणि खूप छान आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. हाय, माझं नाव राजश्री देशपांडे आहे आणि मी आज इथे आहे आर पार वुमन की बात सेगमेंटवर आणि मला मुक्तासोबत गप्पा मारून खूप 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 मजा आली. तिला खूप वर्षानंतर भेटले आणि मला असं वाटलं की एवढ्या सगळ्या ज्या आठवणी आहेत त्या सगळ्या या आरपारच्या सेगमेंटमध्ये बोलताना मला मस्त वाटलं. सो थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी आणि प्लीज हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि बघा. आणि मुक्ताने खूप छान गप्पा मारल्या आहेत माझ्याऐवजी बऱ्याच अशा आर्टिस्ट बरोबर आणि त्यांचं आयुष्य समोर आणलेलं आहे. सो या बघा आणि मजा करा.